आज आमच्या या विभागामध्ये आमच्या महिला आघाडीच्या विभाग संघटक आणि माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या महिला त्या जमलेल्या आहेत, त्या निषेध करतायत, संताप व्यक्त करतायत। आज आमच्या शुभमन त्रिवेदीच्या पत्नीनं यशा तिनं सुद्धा इतकी तिडी काढणारी, संताप व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली आहे। ही प्रतिक्रिया म्हणजेच उभ्या देशामध्ये जनतेच्या मनामध्ये केवढा असंतोष आहे ते बघा। ही आमचं आंदोलन फक्त मुंबई आणि महाराष्ट्रापुरतं नाही, आपल्याला देशात सुद्धा अनेक राज्यामध्ये ही प्रतिक्रिया दिसेल। आणि म्हणून आज आपल्याला हा जो काही ते कुंकू जमा करणार, मेरे रगों में गरम सिंदूर बहता है, ठंडा हुआ क्या बाबा वो तो बताओ। काय क्रिकेट खेळण्याची गरज आहे? 8 देश खेळतात रे तुमच्याबरोबर। अरे ऑलिम्पिकमध्ये सुद्धा कालही उदाहरण दिलंय, ऑलिम्पिकमध्ये सुद्धा कितीतरी देशांनी त्यांच्या देशाचा राष्ट्राभिमानाला जेव्हा डंक मारला गेला तेव्हा ऑलिम्पिकमध्ये बहिष्कार केलेला आहे। हे काय सांगतात रे धंदेवाईक? यांची राष्ट्रभक्ती देश बाजार आहे। काल आदरणीय उद्धवजींनी चांगला शब्द वापरलाय, देशभक्तीचा बाजार मांडलाय यांनी। आणि म्हणून ह्या बाजारामध्ये लोक जनतेचा संताप समजला पाहिजे की आमच्या पहलगाममध्ये तुम्हीच सांगितलं ना की आमच्या महिलांना त्यांच्या पतीला विचारण्यात आलं तू हिंदू आहेस की मुसलमान आहे, आणि हिंदू म्हणून त्याला गोळ्या मारण्यात आल्या। त्या हिंदूंच्या 26 बलिदानानंतर सुद्धा तुम्हाला पाकिस्तानचे क्रिकेट खेळायचं वाटतं? आतंकवादी राष्ट्र म्हणता तुम्ही, त्या आतंकवादी राष्ट्राबरोबर खेळताय कशासाठी? काय गरज आहे? का नाही बहिष्कार करतायत तुम्हाला? म्हणून आज इथं नुसता संताप व्यक्त केला जाणार नाही, कोणीही मॅच पण पाहणार नाहीत, लक्षात ठेवा पाकिस्तानची। इथं कळकळीचं आव्हान आहे, ज्यांच्या मनात रगात राष्ट्रभक्ती आहे ना ते दाखवून देतील। आज धंदेवाईक लोकांना दाखवून द्या। ते त्यांच्या सोयीचं असतं, त्यांनी आयुष्याचा खेळच मांडलाय ना, देशाचा खेळ मांडलाय, देशाचा बाजार मांडलाय। त्यांच्याकडनं काय विचार घेता हो तुम्ही? सोयीस्कर म्हणजे तुम्ही म्हणाल तेव्हा तुमच्या रगों में सिंदूर बहता है, नाही तेव्हा सिंदूर थंड होणार। भाजप म्हणते बीसीसीआय ही स्वायत्त यंत्रणा आहे। सोडा हो, त्याच्यासारखी करप्ट यंत्रणा नाही। कोण आहे तिथे? घराणेशाहीचा उल्लेख करत असतात ना, तो कोण आहे तिथे? अध्यक्ष कोण आहे? कोण अध्यक्ष आहे स्वायत्तचा? कुणाचा पुत्र आहे अध्यक्ष बीसीसीआयचा? जय शाह आहे ना। पण देशात असलेल्या जय शाह नाव घेतलं ना, जय शाह आहे ना। मग का तुम्हाला राष्ट्राभिमान दाखवला? अरे तुम्ही काय ट्रम्पच्या एका आवाजावर शेपटी घातलेली लोक रे, तुम्ही काय सांगता आम्हाला? देशाचं सरकारचं यंत्रणेवर हे नाहीये का? सरकारचं यंत्रणेवर एक मिनिट सरकारचं यंत्रणेच्या संदर्भात काल माननीय सर्वोच्च न्यायालयाने आवाज दिलाय। आठवतं सर्वोच्च न्यायालय काल काय म्हणाले? ज्या यंत्रणा तपास करणार आहेत त्यांचा सुद्धा तपास होऊ शकतो। हे कालच्या सर्वोच्च न्यायालयाचं। पहलगाम हल्ल्यावेळी उद्धव ठाकरे लंडनला होते असा आरोप केला। त्यांना काही आरोप करू द्या हो, राष्ट्रभक्ती लंडनला जाऊन कमी होते आणि अमेरिकेत राहून कमी वाढते, अशातला भाग नाही। तुम्ही पहलगाम असा विचारता? मग पहलगामच्या संदर्भात जेव्हा माननीय पंतप्रधान देशात आले ते बिहारला का गेले? ते का नाही गेले पहलगामला? अरे मणिपूरला तर 2 वर्षांनी जात आहेत, काचपट खाली करता येत नाही, बघा एवढा विचार करा तुम्ही, हे सांगूच नका। मग पहलगामच्या एवढा हादसा झाल्यानंतर ते बिहारला गेले आणि इंग्रजीत भाषण केलं, बरं का? एवढं लक्षात। शिवसेनेनी या आधी वानखेडे खोदलं होतं, बोललो आता तीच लोक शिंदेच्या शिवसेनेत आहेत, पण भूमिका मांडताना पाहायला मिळत नाही। कशाला मांडतील? लाचारांकडनं काय अपेक्षा करता? स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाची अस्मिता जपणारी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना आहे। अन्य शिवसेना काय लाचार आहे ते तुम्हाला कल्पना आहे? भाई हिंदी में सर हम लोग आज विरोध कर रहे हैं, सर हम लोग आज विरोध कर रहे हैं, क्या कहेंगे? एक हिंदी में बाइट दे दीजिए। आप लोग विरोध कर रहे हैं हिंदी में, आप लोग प्रोटेस्ट कर रहे हैं, लेकिन ये पूरा का पूरा केंद्र सरकार के तहत हो रहा है क्योंकि ऐसा बीसीसीआई ने बयान दिया, आप क्या कहेंगे? अब तो ये कह रहा था बीसीसीआई खुद करती है, स्वायत्त है। आप कहती है बीसीसीआई कहती केंद्र सरकार करती है। जो क्रिकेट है वो हो सकता है, लेकिन द्विपक्षीय जो मैच है वो नहीं हो सकता है। इस पर